रामकृष्ण हरी माऊली. आज आपण 2347 पासून सुरुवात करत आहोत. दंड अनन्याचे माता देखुनी करावा सर्वता, नय उगे बहुता गाठू शिशे सोनियाचे आटू. पाप पुण्यासाठी नीत केली आता खोटी, तुका म्हणे देवा दोष कोणाचा तो दावा. अन्यायाच्या माती शिक्षा असते, सोन्यात जसे शिशे आठवीत नाहीत त्याप्रमाणे अपराध्याबरोबर निरपराध्यांना शिक्षा होता कामा नये. तुमच्या या वागण्यामुळे पाप पुण्याची जी नीती सांगितलेली आहे ती खोटी ठरत आहे. तुकाराम महाराज म्हणतात, यात कोणाचा अपराध आहे तो दाखवा. आम्ही पतित तो पावन, हे तो पूर्वापारदान नव्हे करून हे जुने सांभाळावे ज्याचे त्यानी. मिराशीचा ठाव राखा करून उपाव, वादे हरी मारी हका देवा ऐकवितो तुका. आम्ही पतित असून तू आम्हाला पावन करावे साशे पूर्वापार चालत आलेले आहे. यासाठी नवीन काही करू नये, जुन्याचे रक्षण करावे त्याने त्याचा सांभाळ करावा ही रीत आहे. दोघांनीही मिरासदारी प्रयत्नपूर्वक सांभाळावी असे म्हणून तुकाराम महाराज देवाला मोठ्याने हका मारत आहे, तो बळेच त्याला ऐकायला लावित आहे. पाडावी ते बरी गाठी दुरे सवे खरी, नये मरो लढीपणे काय बापुडे ते जिने. लुटावे भांडार तरी दया नाही पार, तुका म्हणे नावे कीर्ती आगळीने जावे. श्रेष्ठ दुरीनाची गाठभेट व्हावी आणि त्यांच्यापाशी प्रयत्नपूर्वक ओळख करून घ्यावी हे बरे आहे. बेकडासारखे मरू नये आणि जगूही नाही, ते जिने दीनपणाचे असते. अगणित मौल्यवान वस्तू ताच खजिना लुटावा. तुकाराम महाराज म्हणतात, इतरापेक्षा वेगळा नावलौकिक प्राप्त करावा आणि तसेच जगावे. भांडण ते झाले पण मग जीवाचे काय आले, येऊन दावी पुढती आड भयाची जे दाती. करिता सरोबरी काय न ठेवता उरी, तुका म्हणे शूर व्हावे धुरेशीच दूर. अन्यायाचा विरोध करताना भांडण झाले तर आपल्या जीवाचे काय होईल असा विचार करू नये. मनात भय धरू नये. शत्रूशी अटीतटीने दोन हात करावेत. शत्रूशी भांडताना त्याच्याशी बरोबरी करण्याबाबत काही भीडभाड ठेवू नये. तुकाराम महाराज म्हणतात, मोठ्याशी मोठे होऊ नये भांडावे त्यालाच शूर म्हणतात. जन्मांतरी शुद्ध नाही आचरण, या लागी चरण अंतरले. ओढवले संचिते येणे जन्मे पाहता, आता पंढरीनाथा कृपा करी. पतित पावन ब्रिदे साच करी, देवा या लागी कुडावा करी माझा. अपराधी पातकी दुष्ट दुराचारी, हाळलो भारी संसारे. काम क्रोधादी कल्पनेच्या त्राशे, तुझन पवे ऐशे झाले देवा. हा ना तो साठाव झाला पांडुरंग, नयेची उपेगा काय करू. आपुलिया नावा धावनिया धावे लव करे यावे तुका म्हणे. पूर्वीच्या अनेक जन्मामध्ये माझे आचरण चांगले नव्हते, म्हणूनच मी तुझ्या चरणांना दुरावलो. हे पंढरीनाथा, या जन्मीचे संचित अनुकूल आहे, तेव्हा आता माझ्यावर कृपा करा. तुझे पतित पावन हे ब्रीज सत्य कर आणि माझे रक्षण कर. मी अपराधी पातकी दुष्ट दुराचारी आहे, संसारातील दुःखाने त्रासलो आहे देवा. काम क्रोध अशा कल्पनाच्या त्रासाने मी तुझ्यापर्यंत येऊ शकत नाही, अशी माझी अवस्था अगदी बिकट झाली आहे. पांडुरंगा, एकीकडे संसार नाही, दुसरीकडे तुझी प्राप्ती नाही, अशी दोन्ही ठिकाणी मला पारखी झाली आहे. मी अगदी निरापराध झालो आहे. कोणते साधन तुझ्या प्राप्तीसाठी उपयोगी पडत नाही. आता काय करू. तुकाराम महाराज म्हणतात, भगवंता, आपल्या नावाची कीर्ती कायम राखावी यासाठी तू माझ्याकडे धावत ये. प्रथम भेटी अलिंगन मग चरण बंधावी, ऐसा माझा भोळा बापत. हरी पाप कवळोनी न सांगता शिन बाग, पांडुरंग जाण तसे. तुका म्हणे कृपावंते द्यावे भाते न मागता. प्रथम भेटीत देवाला लिंगन द्यावे आणि नंतर त्याच्या चरणी मस्तक ठेवून त्याला वंदन करावे. कारण प्रथम भेटीतच आलिंगन देऊन सर्व तापहरण करणारा असा माझा भोळा बाप पांडुरंगा. हा पांडुरंग शरण आलेल्या भक्ताचे दुःख त्याला ने सांगताच जाणून घेतो. तुकाराम महाराज म्हणतात, हा भगवंत कृपावंत आहे, न मागताच तो खायला देतो. वचनाचा अनुभव अति बोलवितो देव मद, परी हे न कळे अभाविका जड लोका जीवाशी. अनुसृतये प्रसादिक कृपाभिक स्वामीची. तुका म्हणे वरावरी जातो तरी सांगत.
जे काही मी बोलतो त्याचा अनुभव माझ्याकडे आहे, शिवाय मी माझ्या पदरचे काहीच बोलत नाही. देव मला बोलायला लावतो, परंतु जे अश्रद्ध जडजीव आहे त्यांना मात्र हे समजत नाही. मी जे काही बोलतो त्या अपूर्व प्रासादिक वाणीची भीक मला स्वामींनी कृपावंत होऊन घातली आहे. तुकाराम महाराज म्हणतात, मी याबद्दल वारंवार लोकांना सांगत असतो. कार्य तुम्ही ठेवा बहुत निमित्ते, माझे असंचिते ओढवले. भक्ती प्रेम गोडी बैसली जिवारी, आनंद अंतरी निजाला. पुशिले पडळ तिमिर विठ्ठले, जगची भरले ब्रह्मानंद. तुका मने केला कामने वेगळा, वडी गोपाळा वरी असे वरी. लोक हो, संसार त्याग केल्याचा आरोप तुम्ही माझ्यावर का ठेवता? ते माझ्या पूर्व कर्मानेच घडले आहे आणि भक्ती मार्ग मला सापडलाय. अंतकरणात प्रेम भक्तीच्या गोडीमुळे सारा आनंद भरलाय. अज्ञानरूपी अंधकाराचे ज्ञानरूपी दृष्टीवर आलेले पटल विठ्ठलाने दूर केले, असे म्हणून हे सारे जग आता ब्रह्मानंदाने भरले आहे. तुकाराम महाराज म्हणतात, देवाने मला वासनेपासून अलग केले आहे, म्हणून गोपाळावर माझी प्रीत जडली आहे. आसन शयन भोजन गोविंदे, भरले आनंदे त्रिभुवन. अवघिया केली काळे ताडा, तोडी अवसर घडी पुरू नये. वाटणी घातले शरीराचे भाग, दुजियाचा लाग खंडीला. आवडीच्या आले आहाराशी, रूप प्रथक संकल्प मावळले. काम तरी क्रोध बुद्धी मन नाशे, ब्रह्माचे ओळशे गेले शांती. तुका मने मना श्रीरंगाचा रंग, बैसला अभंग एकविध. असं शयन भोजन अशा साऱ्या व्यवहारात गोविंद माझ्या सोबत आहे, त्यामुळे हे लौकिक आनंदाने भरलेले दिसत आहे. काळाने सर्वाची ताटातूट केल्यामुळे संसार व्यवहाराकडे लक्ष देण्यास मला क्षणाची सावड नाही. मी सतत गोविंदाच्या चिंतनात मग्न असतो. माझ्या शरीराची वाटणी करून ते भाग पंच महाभूतांना वाटून टाकले. माझ्यावर दुसऱ्याची सत्ता होती, ती आता दूर झाली. देवाच्या रूपाचा आहार मी अगदी आवडीने केला, म्हणून माझे वेगवेगळे संकल्प दूर झाले. काम क्रोध यांनी बुद्धी भ्रष्ट होते. ब्रह्माचा वळसा पडून शांतीला गिळकुरुत केले गेले. सर्व धर्म नष्ट झाले. तुकाराम महाराज म्हणतात, माझे मन आता श्रीरंगाच्या रंगात रंगले. तो रंग एकविध असून तो कधीही नष्ट होणार नाही. ज्वरल्याशी काढा औषध पाचन, मुळा नारायण स्मरवितो. भवव्याधी येणे तुटेल रोकडा, करुनिया धाडा निशेषी. अनेका उपाय अनुपान कठीण, भोगे बरे क्षीण शीघ्रवत. तुका मने केला उघडा पसारा, भाग्य आले घरा दारावरी. ताप आलेला असला तर त्याला काढा पाचक हे पचनासाठी अशी औषधी दिली जातात. त्रिवी तापाने त्रस्त झालेल्या त्या मूर्खाला मी नारायणाला स्मरणाचे औषध देतो, त्यामुळे तो व्याधीमुक्त होईल. त्यामुळे संसार रूपी रोगाचा समूळ नायनाट होतो, असे निश्चयपूर्वक सांगतो. इतर उपकाराचे अनुमान काढणे अवघड आहे. या नारायण स्मरणाने भोग क्षीण व्यथा सारेच त्वरित बरे होतात. तुकाराम महाराज म्हणतात, संसार तापापासून मुक्त होण्यासाठी हा पसारा मी मांडून ठेवला आहे. हे भाग्य तुमच्या दारी अनायसे चालून आलेले आहे. जापावे निमित्त झोपेचा पसरो, देवाचा विसरो पाडून. आयशे ते भजन मंगळवाणी, सोंग संपादनी बहुरुपयाची. शेवेशी विकले देहाची आशे, तया कोठे असे उरला देव. तुका मने मान दंभ दया चित्ती, तयाची फजिती करू आम्ही. जप करण्याचे निमित्त करून डोळे बंद करतो आणि प्रशस्तपणे झोप घेतो, तेव्हा त्यात त्याला देहाचा विसर पडतो. अशा प्रकारे केलेले भजन अशुद्ध बहुरूप्याने सोंग घेऊन बतावणी करावी तशी असते. जे लोक देहाच्या निर्वाहासाठी परमार्थ करतात त्यांना देव कसा बरा मिळेल? तुकाराम महाराज म्हणतात, ज्याच्या चित्तामध्ये अभिमान दंभ भरलेला आहे त्याची आम्ही फजिती करू. परद्रव्य परपातका नातळे दयाची चित्ता, अनेक कर्मी तो तत्वता बांधला नवजाय. ऐसा अनुभव रोकडा विश्वासी तो जीवा जोडा. एकांत त्या पुढा उगी करी उकल, संकट अंबले ते अन्न शोधी तेची मद्यपान. विषमाने भिन्न केले शुद्धाशुद्ध, तुका म्हणे नीत बरवे अनुभवे उचित. तरी काय हित मोल घ्यावे लागते. ज्याच्या मनाला परद्रव्य परस्त्रियाचे आकर्षण नसते तो तत्व इतर बंधनाने बांधला जात असेल. असा खरा अनुभव
सवय आहे. जो कोणी त्यावर विश्वास ठेवील त्याला अनुभव प्राप्त होईल. ते गुपित एकांती बसून उकल करून स्पष्ट केले पाहिजे. शिळे आंबलेले अन्न शोधून ते भक्षण करणे म्हणजे मद्यपान करणेच होय. विषय संगतीने असेच चांगल्याचे वाईट होते. तुकाराम महाराज म्हणतात, मनुष्याने धर्मनीतीनुसार आचरण करावे ते चांगलेच असते. त्याचा नीट अनुभव घेतला की सोयीच मोल देऊन घ्यावे लागते काय. भूक पोटावरती तृष्ण भरावी वाकती करावी फजिती हवे भार वाढला कुळलेशी लास फास डोई दाढी बोडवी दोष अविहित नाश करवी वचना चुकता विधी सेवने विहित कार्य कारणे पुरतन वाटे जो चित्त धर्माचा तो त्यागी आज्ञा पाळणे ते सेवा भय धरोनिया जीवा तुका म्हणे ठेवा ठेविला तो जतन. भूक बोट भरण्यापुरतीच असते, परंतु हव्यासामुळे आसक्तीमुळे साठवण केली जाते. त्यामुळे संसाराचा भार वाढतो व फजिती होते. गळू झाले असता त्याचे तोंड मोकळे करून अशुद्ध रक्ताचा निचरा करून टाकणे आवश्यक असते. त्याऐवजी जर दाढीचे आणि डोक्यावरचे केस काढून टाकले तर तो उपाय ठरणार नाही. विहित कर्माचे विधीपूर्वक सेवन करावे, इतकेच काम करावे. चित्त वाटू देऊ नये म्हणजे अधर्माचा धर्माचा त्याग होतो. तुकाराम महाराज म्हणतात, मनात भय धरून शास्त्राची आज्ञा पाळावी हीच सेवा आहे. त्यामुळे पुण्य कर्माच्या ठेवाचे लक्षण होते. कळे न कळे ज्या धर्म एका सांगतो रे वर माझ्या विठोबाचे नामा अट्टाशे उच्चारा तो या दाखविल वाटा जया पाहिजे त्या निटा कृपावंत मोठा पाहिजे तो कळवळा पुसता चुका होतो वाटा सवे बोळावा गोमटा मोडून दी काटा घेऊ साटा चोराशी तुका म्हणे मोल न लगे द्यावे वेचा बोल विठ्ठल विठ्ठल ऐसा छंद मानसी. ज्यांना धर्म कळतो त्यांना व ज्यांना कळत नाही त्यांना एक गुपित सांगतो. विठोबाचे नाम सतत अट्टहासाने उच्चारा. अंतकरण त्याच्याविषयी कळवळा असला पाहिजे, म्हणजे तो साधकाला योग्य तो भक्ती मार्ग सरळपणे दाखवितो. तो मोठा कृपावंत आहे. इतर कोणाला जर वाट विचारली तर कदाचित तो चुकू शकते, परंतु परमार्थाच्या मार्गावरील विठ्ठल हा वाटाळ्या भक्ताला सरळ मुक्कामापर्यंत नेतो. वाटेत नरकाचा काटा देखील मोडू देत नाही. काम क्रोधादी चोरापासून भक्ताचे रक्षण करतो. तुकाराम महाराज म्हणतात, त्याचे काहीही मोल द्यावे लागत नाही. मुखाने नेहमी विठ्ठल विठ्ठल या नामाचे भजन करण्याचा छंद मनाला लागला तरी का ओळंगणे राजद्वारे होती सुने अंगी दावून निष्कामता पोकळ पोकळी ते व्रता कासया मोकळ भोग भोवते शिष्याचे गाभाळ तुका म्हणे डाळे बाहेर मुद्दे ते निराळे. स्वतःला विरक्त म्हणून घेणारे साधू राजाच्या दारात लाचार कुत्र्यासारखे लाळ घोटतात. बाहेर निरीच्छपणा दाखवता तो खोटा फसवा असतो. आपल्या भोवती मुक्त असे स्वैरवर्तनी शिष्याचा घोळका कशासाठी बाळगतात. तुकाराम महाराज म्हणतात, त्यांचे बाहेर दिसणारे साधूपणाचे ढोंग आहे, खरे तर ते साधुत्वापासून खूप दूर आहेत. हरीचा दासा सोपे वर्म सर्व धर्म पावले कडिले देववा एखादी वैष्णव मांदी क्रीडेशी सरती येणे अटाटी नाही तुटे लाभाचे तुका म्हणे समाधान सदा मन आमुचे. हरीच्या पायाचे चिंतन करणे हाच हरिदासाचा एकमेव धर्म असून तेच परमार्थाचे अगदी सोपे असे साधन आहे. आम्हाला देव कडेवर खांद्यावर घेतो. आम्हाला खेळण्यासाठी वैष्णवाचा मेळा आहे. परमार्थ मार्गातील लाभात कोणती उणीव राहत नाही. सारे प्रयत्न सफल होतात. तुकाराम महाराज म्हणतात, हरिभक्तीमुळे आमचे मन साऱ्या विकारापासून मुक्त झाले आहे व पूर्ण समाधानी आहे. भूताची अनादे जीवे गोसावीच सळा क्षण क्षण जगा ठाई दृढ पायी विश्वास दावनिया सोंग दुजे अंतर विजय वसतसे तुका म्हणे जाणे धर्म तरी ते वर्म चिंतन. भूतमात्राच्या जीवामध्ये श्रीहरीचा निवास असणे तो सर्वांचा स्वामी आहे. त्याच्या पायावर दृढ विश्वास ठेवून प्रत्यक्षाने जागारा. दुसरेच नामरूपाचे सोंग दाखवून तो साऱ्या रूपाने बीज रूपाने अंतरात राहतो. तुकाराम महाराज म्हणतात, सर्वांच्या अंतःकरणात असणाऱ्या भगवंताचे चिंतन करणे हेच धर्माचे वर्म आहे. आले संत आले घरा तोमी अभागी दातारा कासे अने पूजा करू चरण हृदयच धरू काया कुरवंडी करून ओवाळून सांडी तुका म्हणे भावे आत जोडी असो ठावे. हे दातारा संत सज्जन, आपण होऊन माझ्या घरी आले आहेत. हा अपूर्व योग आहे, पण मी अभागी दरिद्री आहे.
त्याची पूजा कशाने करू? त्याचे चरण हृदयाशी घट्ट धरून ठेवावे एवढेच मी जाणतो. माझा देह मी त्याच्यासाठी कुरवंडीत समर्पित करीन. तुकाराम महाराज म्हणतात, मी अगतिकपणे भक्तिभावापूर्वक तुमच्या समोर हात जोडून उभा आहे. हे तुम्हाला कळावे हीच इच्छा आहे. देव तुटली यावरी आम्ही तुमचीच हो हरी. आता पाळावे अम्मा लढीवाळाचे लढे. अनेकाचे देवा नाही जाणतची सेवा. तुका म्हणे हेवा माझा हेत पायी देवा. देवा तुमच्या आमच्यातील भेदभाव दूर झाला, भ्रम निघून गेला. आता तुम्ही आम्ही एक झालो आहोत. तुम्ही आम्हा लढीवाळाचे लाडकोड हट्ट आता पुरवा. तुमच्याशिवाय अन्य कोणाची सेवा करणे मी जाणत नाही. तुकाराम महाराज म्हणता, माझ्या सर्व इच्छा सारे हेतू तुमच्या पायाशी आहेत. मला त्याचीच अपेक्षा हवं आहे. आमची विश्रांती तुमचे चरण कमळापती. हेचे एक जाणे काया वाचा आणि मने. पुढते नमन घालूनिया लोटांगण. नीच मना लोळा तळीले पायरीच तुका. हे कमळापती, तुमचे चरण हेच आमचे विश्रांती स्थान आहे. काया वाचा मनाने तुमची चरण सेवा करणे एवढेच मी जाणतो. तुम्हाला लोटांगण घालतो, पुन्हा वंदन करतो. तुकाराम महाराज म्हणतात, तुमच्या दर्शनाला येणाऱ्या भक्ताचे पाय ज्या पायरीवर पडतील ती पायरी मला होणे खूप आवडते. विनवितो शेवटी आहे तैसे माझे पोटे कंठी. राहावे हेचे माग तसे भावे. पुरली वासना येणे होईल नारायणा. तुका म्हणे जो देहाडा तोची वर्णी न पवळा. माझ्या मनात जे आहे त्या संबंधी तुम्हाला शेवटी विनंती करतो. माझ्या कंठात सतत तुमचे नाम राहावे हेच भाव भक्तीने सांगतो. नारायणा, तुमच्या नामस्मरणाने माझी इच्छा पूर्ण होईल. तुकाराम महाराज म्हणतात, शेवटपर्यंत माझा देह तुमच्याच गुणगानाचा पवाडा गात राहील. आवडीची सलगी पूजा विषम दुजा भावतो. ऐशी उपराठीवर मे कळो ब्रह्मे न येती. न लगे समाधान मूल रुचती बोल प्रीतीचे. तुका म्हणे एक जीवा सूत्र व्हावे गुंतले. मनाने त्याच्याशी एक रूप होऊन सलगी करणे हीच त्याची पूजा आहे. त्याबद्दल दुजाभाव धरल्यास विषमता प्राप्त होते. देवाच्या पूजेच्या अशा उलट्या खुणा आहेत. भ्रमामुळे सामान्य माणसांना त्या कळत नाही. देवाच्या समाधानासाठी कोणतेच मोल द्यावे लागत नाही. प्रेमाचे बोलच त्याला संतुष्ट करतात. तुकाराम महाराज म्हणतात, हरीला एक जीव अशा प्रेमाच्या सूत्रांनी बांधलेले असावे. बाळमातेला ते वरी मारितेने संतोषे. मुखवशे चित्तांगी ते हे रंगी मिळाले. बक्षी त्याचा जीव माग झाला भागतो बरा. तुका म्हणे ऋणानुबंधे सांगे मुद्दे सकळ आहे. बाळ आईला लाता मारते, पण त्याने आईला आनंद होतो. कारण तिच्या मनात बाळाचे सुख असते व ते बाळाच्या प्रेमरंगात मिसळून गेलेले असते. आई जे अन्न खाते त्याचा उत्तम असा सार बाळाच्या वाट्याला येतो. तुकाराम महाराज म्हणतात, आई आणि बाळ यांचा असा ऋणानुबंध असतो तो मी सर्वांना अत्यंत आनंदाने सांगतो. रामकृष्ण हरी माऊली. आज आपण 2369 वर थांबतो.